देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहताय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोदी हे राजघाटावर आता या ठिकाणी आलेले आहेत। मोदींकडून ट्विट करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरील ब्रिटिश ध्वज उतरवून त्या ठिकाणी तिरंगा फडकावण्यात आला आणि पुन्हा एकदा सत्तेचं केंद्र म्हणून लाल किल्ल्याला एक महत्त्व प्राप्त झालं। राजकारणामध्ये आपण म्हणतो आणि पाहतो की प्रतीकांना खूप महत्त्व असतं। त्यामुळे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतात। आज सलग 13व्यांदा पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करतील। राजघाटावर आता मोदींचं आगमन झालेलं आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली त्यांच्याकडून सुरुवातीला अर्पण केली जाईल। वंदे मातरमचे 150 वर्ष आणि विकसित भारतची थीम। राष्ट्रगीत वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाची 150 वर्ष साजरी करणं आणि 2047च्या विकसित भारत प्रवासातील युवा शक्तीचं योगदान हा यंदाच्या सोहळ्याचा मुख्य केंद्रबिंदू ठेवण्यात आलेला आहे। लाल किल्ल्यावरच्या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रामधील सुमारे 5000 ते 6000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेमधील कारागीर, मुद्रा योजनेमधील महिला उद्योजक, स्वनिधी योजनेमधील फेरीवाले, शेतकरी आणि माय भारतचे स्वयंसेवक यांचा समावेश आहे। लाल किल्ल्यावर जो मुख्य कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाची सुरुवात आणि संपूर्ण क्रम हा अत्यंत काटेकोर आणि प्रोटोकॉलनुसार ठरलेला असतो। सध्या मोदी हे राजघाटावर आलेले आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली त्यांच्याकडून अर्पण केली जाते। ही थेट दृश्य आपण पाहताय। तरुणाईला यंदा केंद्रबिंदू म्हणून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं यंदाची थीम सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे पंतप्रधान मोदींकडून। हा प्रोटोकॉल आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय राजघाटावरची। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचा अभूतपूर्व जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय। गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत सर्वत्रच उत्साहाचं वातावरण आहे। देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली। प्रत्येक वर्ष हा उत्साहाचं एक नवदिशा देणारं वर्ष ठरलेलं आहे। पंतप्रधान मोदी हे सलग 13व्यांदा देशाला संबोधित करतील लाल किल्ल्यावरून। आज मोदी संबोधित करत असताना काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत, तरुणाई संदर्भाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, तर त्या संदर्भात मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलणार, देशाला संबोधित करत असताना आणखीन कोणकोणते मुद्दे मांडणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजघाटावर महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आता मोदी लाल किल्ल्याकडे येतील। ही दुसरीकडे लाल किल्ल्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। लाल किल्ला हा मुघल सम्राट शहाजहानने 1638 मध्ये बांधला आणि हा किल्ला भारताच्या समृद्ध वारशाचं आणि स्वातंत्र्याचं एक मोठं प्रतीक मानला जातो। लाल वाळूच्या दगडाचा वापर केल्यामुळे याला लाल किल्ला असं म्हणतात। विद्यार्थ्यांची, तरुणाईची मोठ्या संख्येने उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। तिरंगाच्या रंगामध्ये अगदी ड्रेस कोड परिधान करत विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि हा लाल किल्ला, अभूतपूर्व असा लाल किल्ला 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज आहे। पर्शियन, भारतीय आणि युरोपियन शैलीचा सुंदर मेळ
या लाल किल्ल्याच्या उभारणीमध्ये दिसून येतो. वंदे मातरम असं लिहिलं गेलेलं आहे. सुंदर फुलांची